तर हे सर्व एकत्रित मिक्स होण्यासाठी आम्ही अर्धा बॅरल भरल्यानंतर आम्ही ह्या पद्धतीने मिक्स करत आहोत। तर हे खूप महत्त्वाचं आहे। मिक्स करत करत आपण ह्या पद्धतीने पाण्यानं भरून घ्यावं। महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। मातीची ताकद वाढवणं हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। तर मातीची ताकद वाढवण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जैविक किंवा सेंद्रिय खतांचा वापर करावा आणि वेगवेगळ्या प्रकारची जैविक आणि सेंद्रिय पद्धतींचा वापर करावा। त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जीवामृत। जीवामृतचा वापर आपण आपल्या शेतीमध्ये केल्याने आपल्या मातीची ताकद वाढते। त्याच्यासोबत जो पिकावरती येणारा खर्च आहे तो कमी होतो आणि खूप छान पद्धतीने आपल्या पिकामध्ये वाढ होते। जीवामृत हे श्री सुभाष पालेकर यांनी संशोधन केलेलं आहे। तर जीवामृत कोणत्या पद्धतीने आपल्या शेतीमध्ये वापरावं, तर कोणत्याही पिकामध्ये आपण जीवामृतचा वापर करू शकता। जीवामृत आपण फवारणीत वापरू शकता, त्यानंतर ड्रिप मधून वापरू शकता, त्यानंतर अळवणी करू शकता। सर्व प्रकारे आपण जीवामृतचा वापर करू शकता। तर जीवामृत कोणत्या पद्धतीने तयार करावं, आता ही संपूर्ण व्हिडिओ आपण जीवामृत कोणत्या पद्धतीने तयार करावं हा संपूर्ण व्हिडिओ आपण आता बघूया। जीवामृत तयार करण्यासाठी 200 लिटर कॅपॅसिटी असलेलं एक प्लॅस्टिकचं बॅरल लागतं। त्यानंतर आपल्याला 10 किलो गाईचं शेण, देशी गाईचं शेण लागतं। त्यानंतर 10 लिटर गोमूत्र लागतं। त्यानंतर आपल्याला 2 ते 3 किलो माती लागते, चांगली माती। त्यानंतर 2 किलो डाळीचं पीठ लागतं। त्यानंतर 2 किलो गूळ लागतो, जॅगरी म्हणतो आपण, गूळ आपल्याला 2 किलो लागतो। ह्या पद्धतीने ह्या सर्व गोष्टी जीवामृतला लागतात। तर आपल्याला बॅरल, शेण, गोमूत्र, त्यानंतर माती, त्यानंतर डाळीचे पीठ आणि त्यानंतर गूळ, ह्या पद्धतीने ही सर्व सामग्री लागतात। जीवामृत तयार करण्यासाठी आपण पहिला शेण, गाईचं शेण ड्रम मध्ये घालावं, बॅरल मध्ये टाकावं। जीवामृत तयार करण्यासाठी ह्या पद्धतीने गोमूत्राचा वापर आपण करावा। जीवामृत तयार करण्यासाठी आपण मातीचा उपयोग करावा। जीवामृत तयार करण्यासाठी आपण डाळीचे पीठ वापरावं। जीवामृत तयार करण्यासाठी ह्या पद्धतीने आपण गुळाचा वापर करावा। गुळाला व्यवस्थित बुकना करून आपण वापर करावा। सर्व मटेरियल आपण बॅरल मध्ये टाकल्यानंतर आपण ह्या पद्धतीने पाण्याचा वापर करावा। आम्ही अर्धा बॅरल भरल्यानंतर आपण ह्या पद्धतीने त्याला व्यवस्थित मिक्स करणार आहोत। तर ह्या पद्धतीने आपण मिक्स करत आहोत। तर ह्या पद्धतीने जे आपण वापरलेले शेण आहे, गोमूत्र आहे, त्यानंतर पीठ आहे, गुळाचा वापर आम्ही केलेला आहे। तर हे सर्व एकत्रित मिक्स होण्यासाठी आम्ही अर्धा बॅरल भरल्यानंतर आम्ही ह्या पद्धतीने मिक्स करत आहोत। ह्या पद्धतीने मिक्स केल्यानंतर आम्ही पूर्ण बॅरल जे आहे त्या बॅरलला आपण पाण्याने भरून घेत आहोत। तर हे खूप महत्त्वाचं आहे। मिक्स करत करत आपण ह्या पद्धतीने पाण्यानं भरून घ्यावं। आपण ऑर्गॅनिक मेथडचा वापर करून, सेंद्रिय पद्धतींचा वापर करून शेती करणं खूप महत्त्वाचं आहे। खर्च कमी करण्यासाठी, पिकावरती खर्च जो होतो खर्च कमी करण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे। आम्ही सर्व बॅरल जे आहे ते भरलेलं आहे, पाण्याने भरलेलं आहे। ह्या पद्धतीने एक कापड जे असतं, ओलं कापड, आपण ह्याच्यावरती झाकावं। ह्या पद्धतीने आपण घालावं। ह्या पद्धतीने आम्ही कापड झाकलेलं आहे। तर 2 दिवसात हे जीवामृत तयार होतं। प्रत्येक दिवशी आपण काय करावं, सकाळी आणि संध्याकाळी ह्या पद्धतीने आपण व्यवस्थित ते मिक्स करावं आणि आपण त्यानंतर आणि कापड हे झाकावं। ह्या पद्धतीने आपण जीवामृत तयार करावं।
आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.